ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे। त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचे योजले। क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का? त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवर होणाऱ्या इमारतींमुळे ठाणे शहरातील लोकसंख्या 4 पटीने वाढणार आहे। तसंच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे। शहरात स्वतःचं धरण नाही, लोकसंख्या वाढते, त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील वाढत असून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील तीव्र आहे। शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागलाय। अनियोजित योजनेमुळे शहराचं विद्रुपीकरण होत चालले। त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीची आहे। या मागणीकरिता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। यावेळी मानपडा, गणेशनगर, आझादनगर येथील रहिवासी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भविष्यात शहरात अधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणं याकरिता कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी यावेळी या आंदोलनातून करण्यात आली। नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आलाय। काय सांगाल, कशा प्रकारचं हे आंदोलन आहे, नेमकं क्लस्टरला कशा प्रकारचा विरोध आहे? माझं नाव DJ बक्षी, मी राहतो कोरबंदर पाटलीवाडा आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजावणी चालली आहे, पण ती सर्वसमावेशक योजना नाही असं आमचं म्हणणं आहे। आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली? काहीच केलेली नाही। आणि 95 पूर्वीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाइज करायचं होतं, आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही। दुसरी गोष्ट, हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातल्या 95% सोसायट्या आज पण डीम कन्व्हेन्स झालेलं नाही आज सुद्धा। मग कायद्याची अंमलबजावणी होते कुठे? मग नवीन कायदे कशाला काढता तुम्ही? आहेत त्या लोकांना सुखाने जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या जागा। रेग्युलाइज करणं त्यांचा हक्क करून देणं कायदेशीर आहे। आमची मागणी जमीन महसूल खाली आहे की आम्हाला जमीन महसूल खाली ती जागा द्या, नंतर तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा। आम्हाला